बालकांड. श्याम सरीरु सुभाय सुहावन, शोभा कोटी मनोज लजावन, जावक जूत पद कमल सुहाय, मुनी मन मधुप रहत जिन्ह छाये. श्रीरामांचे सावळे रूप स्वभावातच सुंदर होते. त्याची शोभा कोट्यवधी कामदेवांना लाजवीत होती. मेहंदी लावलेले त्यांचे चरणकमल फार शोभून दिसत होते. मुनींचे मन भ्रमर त्यांच्यावर गुंजी घालत असतात. पीत पुनीत मनोहर धोती, हरती बाल रबी दामिनी ज्योती, कलकिंकिनी कटी सूत्र मनोहर, बाहू विशाल विभूषण सुंदर. पवित्र व मनोहर असे पितांबर प्रातःकालीन सूर्याची आणि विजेची चमक हरण करीत होते. कटीवर सुंदर घुंगरू लावलेले कटीसूत्र होते. विशाल भुजांमध्ये सुंदर आभूषणे शोभत होती. पीत जनेऊ महाछबी देई, करमुद्रिका चोरी चितुलेई, सोहत ब्याह साज सबल साजे, उर आयत उर भूषण राजे. पिवळे यज्ञोपवीत शोभून दिसत होते. हातामधील अंगठ्या चित्त चोरून घेत होत्या. विवाहाची सर्व वेशभूषा शोभून दिसत होती. विशाल वक्षस्थळावर सुंदर आभूषणे शोभत होती. पियर उपरणा काखा सोती, दुहु आचरणी लगे मनी मोती, नयन कमल कलकुंडल काना, बदुनु सकल सौंदर्य निधाना. पिवळे उपरणे शोभून दिसत होती. त्याची दोन्ही टोकांना मणी व मोती लावलेले होते. त्याच्या दोन्ही टोकांना मणी व मोती लावलेले होते. कमळासारखे सुंदर नेत्र, कानांमध्ये सुंदर कुंडले आणि मुख हे तर लावण्याची खाण होते. सुंदर भ्रूकुटी, मनोहर नासा, भाल तिलकू रुचिरता निवासा, सोहत मौरू मनोहर माथे, मंगलमय मुकुता मनी गाथे. सुंदर भुवया आणि मनोहर नाक आहे. ललाटावरील तिलक तर सौंदर्याचे माहेर घर होता. मंगलमय मोती आणि रत्ने गुंफलेला व मुंडावळ्या लावलेला मुकुट शिरावर शोभत होता. गाथे महामनी मौर, मंजुल अंग सबचित चोरही, पूर नारी सुरसुंदरी, बरही बिलोकी सब तीन तोरही, मनी बसन भूषण वारी, आरती करही मंगल गावही, सूर सुमन बरी सही सूत मागध, बंदी सुजसू सुनावही. त्या सुंदर मुकुटामध्ये बहुमूल्य रत्ने गुंफली होती. त्यांचे सर्व अवयव मन हरण करीत होते. नगरातील सर्व स्त्रिया व देवसुंदरी गवताची काडी मोडून दृष्ट काढत होत्या आणि रत्ने, वस्त्रे व दागिने त्यांच्यावरून ओवाळून टाकून आरत्या करीत होत्या आणि मंगलगान गात होत्या. देव फुले उधळत होते आणि सूत मागध भाट कीर्ती गात होते. कोहबरही आने कुवर कुवरी, सुवासिनींह सुख पाई कै, अति प्रीती लौकिक रीती, लागी करण मंगल गाई कै, लहकौरी गौरी सिखाव रामही सिय, सन सारद कहे, रनी वासु हास बिलास, रस बस जन्म को फलू सबलहे. सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने वधूवरांना कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अत्यंत प्रेमाने मंगलगीते गात गात लौकिक रीतीप्रमाणे कुळाचार करू लागल्या. पार्वती श्रीरामांना व सरस्वती सीतेला परस्परांना घास खाऊ घालण्यास शिकवू लागल्या. सर्वांना जन्माचे सारे फळ मिळत होते. निज पानी मनी महू देखी अति मूर्ती, सुरूपनी धानकी, चालती न भुजबल्ली, बिलोकनी बिरह भय बस जानकी, कौतुक विनोद प्रमोदू प्रेमू, न जाई कही जानही अली, बर कुवरी सुंदर सकल सखी, लवाई जनवासे ही चली. आपल्या हातातील रत्नांमध्ये सुंदर रूपाचे भांडार असलेल्या श्रीरामांचे प्रतिबिंब दिसत होते. ते पाहून सीता दर्शनात विघ्न येऊ नये म्हणून आपली बाहुरूपी लता आणि दृष्टी हलू देत नव्हती. त्या प्रसंगीचे हास्य, विनोद आणि प्रेम यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते फक्त सख्याच जाणतात. त्यानंतर सर्व सख्या वर वधूंना घेऊन
जानवशाकडे निघाल्या. तेही समय सुनिय असीस जहतह नगर नभ आनंदू महा चिरू जियहू जोरी चारू चोरट्यो मुदित चोर्यो मुदित मन सबही कहा जोगींद्र सिद्ध मुनिस देव बिलोकी प्रभु दुधुंबी हनी चले हरशी बरशी प्रसून निज निज लोक जय 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 भनी. त्यावेळी नगरात आणि आकाशात जिकडे पहावे तिकडे आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते आणि मोठा आनंदी आनंद झालेला होता. सर्वजण प्रसन्न मनाने म्हणत होते की ही सुंदर चारी जोडपी चिरंजीव होत. योगीराज सिद्ध मुनीश्वर आणि देव यांनी प्रभू रामचंद्रांना पाहून दुधुंबी वाजविली आणि आनंदाने फुलांचा वर्षाव करीत जय हो जय हो जय हो असे म्हणत ते आपापल्या लोकी निघून गेले. सहित बधू तिन्न कुवर सवतब आये पितू पास शोभा मंगल मोद भरी उमे गेऊ जनु जनवास. मग चारी कुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे आले. शोभा मांगल्य आणि आनंद यांनी जानवासा ओसंडत आहे असे वाटत होते. कुणी जेवणार भई बहु भाती पठये जनक बोलाई बराती परत पावडे बसन अनुपा सूतन्न समेत गवन कियो भूपा. त्यानंतर अनेक प्रकारचे पाक सिद्ध झाले. जनकांनी वराडी मंडळींना बोलाविले. राजा दशरथ हे पुत्रांसह गेले. बहुमोल वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. सादर सबके पाय पखारे जथा जोगू पिढन्न बैठारे धोये जनक अवधपती चरना सिलू सनेहू जाई नाही बरना. आदरपूर्वक सर्वांचे पाय धुवून योग्य स्थानी त्यांना पाटांवर बसविले. मग जनकांनी दशरथांचे पाय धुतले. त्यांचे शील आणि स्नेह यांचे वर्णन करणे कठीण आहे. बहुरी राम पद पंकज धोये जे हर हृदय कमल महू गोये तिनियू भाई राम समजानी धोये चरण जनक निज पानी. नंतर श्री शिवांच्या हृदय कमलांमध्ये गुप्तपणे जी वास करतात ती श्री रामचंद्रांची चरणकमले धुतली. अन्य 3 भावांनाही श्री रामचंद्रांसमान मानून जनकांनी त्यांचे चरणही आपल्या हातांनी धुतले. आसन उचित सबही नृपदिन्हे बोली सुपकारी सबलिन्हे सादर लगे परन पनवारे कनक कीलमणी पान सवारे. राजा जनकांनी सर्वांना योग्य आसने दिली आणि वाढप्यांना बोलाविले. मोठ्या आदराने पत्रावळी घातल्या गेल्या. त्या रत्नांच्या पानांना सोन्याच्या काड्यांनी टाचून बनविलेल्या होत्या. सुपोदन सुरभी सरपी सुंदर स्वादू पुनीत छनमहू सबके परुसी गे चतुर स्वार बिनीत. चतुर व विनम्र स्वयंपाक्यांनी सुंदर स्वादिष्ट आणि पवित्र वरण भात आणि त्यावर गाईचे तूप क्षणभरात सर्वांसमोर वाढले. पंचकवल करी जेवण लागे गारी गान सुनी अति अनुरागे भाती अनेक परे पकवाने सुधा सरीस नहीं जाही बखाने. सर्व लोक प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा आणि समानाय स्वाहा या मंत्रांचा उच्चार करीत 5 घास घेऊन भोजन करू लागले. जेवताना उनी दुनी काढण्याचे गाणे ऐकून सर्व प्रेममग्न झाले. अनेक प्रकारची अमृतासारखी स्वादिष्ट पक्वान्ने वाढली गेली. त्यांचे वर्णन करणे कठीण. परूस न लगे सुवार सुजाना बिंजन विविध नाम को जाना चारी भाती भोजन विधी गाई एक एक विधी बरनी न जाई. चतुर वाढपी नाना प्रकारची तोंडी लावणी वाढू लागले. त्यांची नावे कोणास ठाऊक. चावून खायचे, चोखून खायचे, चाटून खायचे व प्यायचे असे 4 प्रकारचे भोजन पदार्थ सांगितले आहेत. त्यांतील प्रत्येकाचे इतके पदार्थ बनविले होते की सांगता सोय नाही. छरस रुचिर बिंजन बहु जाती एक एक रस अगणित भाती जेवत देही मधुर धुनी गारी लैले नाम पुरुष अरुणारी. 6 रसांची अनेक प्रकारची स्वादिष्ट तोंडी लावणी होती.
एक एक रसाचे असंख्य प्रकार बनविले होते. भोजन करताना पुरुष व स्त्रिया यांची नावे घेत घेत मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे मारित होत्या. समय सुहावनी गारी बिराजा, हसत राहू सुनी सहित समाजा. एही विधी सबही भोजनु किन्हा, आदर सहित आचमनु दिन्हा. प्रसंगानुसार चाललेले विनोद शोभून दिसत होते. ते ऐकून राजा दशरथांच्या सह सर्व मंडळी हसत होती. अशा प्रकारे सर्वांचे भोजन झाले. मग सर्वांना आदराने हात धुण्यासाठी पाणी दिले गेले. देई पान पूजे जनक दशरथू सहित समाज. जनवासेही गवने मुदित सकल भूप सिरताज. मग पान देऊन जनकांनी परिवारासह दशरथांचे पूजन केले. सर्व राजांचे चक्रवर्ती असलेले राजा दशरथ प्रसन्न मनाने जानवशात गेले. नीत नूतन मंगलपूर माही, निमिष सरीस दीन जामिनी जाही. बडे भोर भूपती मनी जागे, जाचक गुणगण गावन लागे. जनकपुरामध्ये नित्य नवे मंगल प्रसंग घडत होते. दिवस व रात्र पळभरात निघून जात. भल्या सकाळी राजांचे मुकुटमणी दशरथांना जाग आली. याचक त्यांचे गुणगान करू लागले. देखी कुवर बर बधून समेता, किमी कही जात मोदू मन जेता. प्रात क्रिया करी गे गुरु पाही, महाप्रमोदू प्रेमू मन माही. चारी कुमारांना सुंदर वधूंच्या सह पाहून दशरथांच्या मनात इतका आनंद झाला की तो कशाही प्रकारे सांगता येत नाही. ते प्रातर्विधी आटोपून गुरु वसिष्ठांकडे गेले. त्यांच्या मनात महान प्रेम व आनंद भरून राहिला होता. करी प्रणामू पूजा कर जोरी, बोले गिरा अमिय जनू बोरी. तुम्हरी कृपा सुनहू मुनी राजा, भयऊ आजू मै पुरन काजा. राजांनी प्रणाम व पूजन करून मग हात जोडून अमृतमय वाणीने म्हटले की, हे मुनिराज ऐका. आपल्या कृपेमुळे आज मी पूर्ण काम झालो. अब सब विप्र बोलाई गोसाई, देहू धेनू सब भाती बनाई. सुनी गूर करी महिपाल बडाई, पुनी पठये मुनी वृंद बोलाई. हे स्वामी, आता सर्व ब्राह्मणांना बोलावून त्यांना सर्व तऱ्हेने अलंकृत गायी द्या. हे ऐकून गुरूंनी राजाची थोरवी वर्णन केली आणि मुनिगणांना बोलावणे पाठविले. बामदेऊ अरु देव ऋषी, बाल्मिकी जाबाली. आये मुनिबर निकर सब, कौशिकादी तपसाली. मग वामदेव, देवर्षी नारद, वाल्मिकी, जाबाली, विश्वामित्र आदी तपस्वी श्रेष्ठ मुनींचे समूह आले. दंड प्रणाम सबही नृप किन्हे, पूजी सप्रेम बरासन दिन्हे. चारी लच्छ बर धेनु मगाई, काम सुरभी सम सील सुहाई. राजांनी सर्वांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांना उत्तम आसने देऊन प्रेमाने त्यांचे पूजन केले. 4 लाख उत्तम गायी मागविल्या. त्या सर्व कामधेनू सारख्या चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि शोभिवंत होत्या. सबविधी सकल अलंकृत किन्ही, मुदित महीप मही देवन्न दिन्ही. करत विनय बहुविधी नरनाहू, लहेहू आजू जगजीवन लाहू. त्या सर्व गायींना सर्व प्रकारे अलंकार व वस्त्रांनी सजवून राजाने प्रसन्न मनाने ब्राह्मणांना दिल्या. यावेळी राजा मानत होता की या जगामध्ये मी आजच जगण्याचा आनंद मिळविला. पायी असीच महिसू आनंदा, लिये बोली पुनी जाचक बृंदा. कनक बसन मनिहय गय स्यंदन, दिये बूजी रुची रवी कुल नंदन. ब्राह्मणांकडून आशीर्वाद मिळाल्यावर महाराज आनंदित झाले. नंतर याचकांच्या टोळ्या बोलावल्या. त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे सोने, वस्त्रे, रत्ने, घोडे, हत्ती आणि रथ इत्यादी जे ज्यांनी मागितले ते त्यांना सूर्यकुलाला आनंदित करणाऱ्या राजा दशरथांनी दिले. चले पडत गावत गुणगाथा, जय 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 दिनकर कुलनाथा. एही विधी राम बिआह उछाहू, सकईन बरनी सहस मुख जाहू. ते सर्वजण
गुणानुवाद गात आणि सूर्यकुलाधिपतींचा जय जयकार असो असे म्हणत परत गेले. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्सव झाला. त्यांचे वर्णन सहस्त्रमुखी शेष सुद्धा करू शकत नाही. बार बार कौशिक चरण सीसु नाई कह राऊ यह सबु सुखु मुनी राज तव कृपा कटाक्ष पसाऊ. विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवीत महाराज जनक म्हणाले, हे मुनिराज, हे सर्व सुख तुमच्याच कृपा कटाक्षाचा प्रसाद आहे. जनक सनेहू सिलू करतूती नृपू सबभाती सराह विभूती दीन उठी बिदा अवधपती मागा राख ही जनकू सहित अनुरागा. राजा दशरथांनी राजा जनकांच्या स्नेहशील कर्तृत्व आणि ऐश्वर यांची सर्व प्रकारे प्रशंसा केली. रोज सकाळी उठून राजा दशरथ निरोप घेण्यासाठी जात, परंतु राजा जनक त्यांना प्रेमाने ठेवून घेत. नीत नूतन आदरू अधिकाई दीनप्रती सहस भाती पहुनाई. नीत नवनगर आनंद उछाहू दशरथ गवनु सोहाई न काहू. परस्परांविषयी नित्य नवा आदर वाढत होता. प्रत्येक दिवशी हजारो प्रकारचा पाहुणचार चालला होता. नगरामध्ये नित्य नवीन आनंद आणि उत्साह असे. दशरथांनी परत जावे हे कुणाला आवडत नव्हते. बहुत दिवस बीते एही भाती जणू स्नेह रजू बंधे बराती. कौशिक सतानंद तब जाई कहा बिदेह नृपही समुझाई. अशा रीतीने पुष्कळ दिवस निघून गेले. जणू वराडी प्रेमाच्या बंधनाने बांधलेले होते. तेव्हा विश्वामित्र व शतानंद यांनी जाऊन राजा जनकांना समजावून सांगितले की अब दशरथ कह आय सुदेहू यद्यपि छाडी न सकहू सनेहू. भले ही नाथ कही सचिव बोलाए कही जय जीव सीस तिन्ह नाये. जरी तुम्ही स्नेहापोटी सोडत नाही तरीही आता दशरथांना जाण्याची अनुमती द्या. हे मुनिवर्य ठीक आहे असे म्हणून जनकांनी मंत्र्यांना बोलावून घेतले. ते आले. जय जीव म्हणत त्यांनी मस्तक नमविले. अवधनाथू चाहत चलन भीतर करहू जनाऊ भये प्रेम बस सचिव सुनी विप्र सभासद राऊ. जनक म्हणाले, अयोध्यानाथ जाऊ इच्छितात, अंतपुरात वार्ता द्या. हे ऐकून मंत्री, ब्राह्मण, सभासद आणि राजा जनक हे सर्व प्रेमवश झाले होते. पुरबासी सुनी चलीही बराता बुझत पिकल परस्पर बाता. सत्य गवनु सुनी सब बिलखाने मनहू सांझ सरसीज सकुचाने. जनकपूरवासियांना जेव्हा कळले की वराड जाणार आहे तेव्हा ते व्याकुळ होऊन एक दुसऱ्याला विचारू लागले. जाणार हे खरे आहे असे ऐकल्यावर ते सर्व उदास झाले. ज्याप्रमाणे संध्याकाळ होताच कमळे कोमेजून जातात. जह जह आवत बसे बराती तह तह सिद्ध चला बहुभाती. विविध भाती मेवा पकवाना भोजन साजू न जाई बखाना. येते वेळी जेथे जेथे वराडी मंडळी थांबली होती तेथे तेथे सर्व प्रकारची शिधा सामुग्री पाठविली गेला. तेथे तेथे सर्व प्रकारचा शिधा सामुग्री पाठविला गेला. अनेक प्रकारचे मेवे, पक्वान्ने आणि भोजनाची सामुग्री इतकी पाठविली की सांगता येत नाही. भरी भरी बसह अपार कहारा पठई जनक अनेक सुसारा. तुरगला खरथ सहस पचीसा सकल सवारे नख अरुसीसा. अगणित बैलांवर व भारवाहकांवर लादून ती सामुग्री पाठविली. त्याचबरोबर जनकांनी अनेक सुंदर पलंग पाठविले. 1,00,000 घोडे, 25,000 रथ नखशिखांत सजविलेले होते. मत्त सहस दस सिंधूर साजे जिन्नही देखी दिसी कुंजर लाजे. कनक बसन मनी भरी भरी जाना महर्षी धेनू वस्तू विधी नाना. 10,000 सजविलेले मस्त हत्ती होते. त्यांना पाहिल्यावर दिग्गज सुद्धा ओशाळत होते.
गाड्यांमध्ये भरून सोने, वस्त्रे आणि रत्ने तसेच म्हशी, गायी आणि नाना प्रकारच्या वस्तू दिल्या होत्या. दाईज अमित न सकिय कही दिन्न विदेह बहोरी, जो अवलोकत लोकपती लोकसंपदा थोरी. अशा प्रकारे जनकांनी पुन्हा आनंद दिले ते सांगता येत नाही. ते पाहून लोकपालांची संपत्ती तोकडी वाटत होती. सबू समाजू एही भाती बनाई, जनक अवधपूर दिन्न पठाई. चली ही बरात सुनत सबरानी, बिकल मी नगन जनु लघु पानी. अशा प्रकारे सर्व सामान सज्ज करून ते राजा जनकाने अयोध्यापुरीस पाठवून दिले. वऱ्हाड जाणार हे ऐकताच सर्व राण्या थोड्याशा पाण्यात मासे तडफडतात त्याप्रमाणे व्याकुळ झाल्या. पुनी पुनी सिय गोद करीलेही, देई असीस सिखावनु देही. होई हो एहू संतत पियही पियारी, चिरू अही बात असीस हमारी. त्या वारंवार सीतेला मांडीवर घेत आणि आशीर्वाद देऊन शिकवण देत की तू सदैव आपल्या पतीची आवडती हो, तुझे सौभाग्य अखंड राहो, हाच आमचा आशीर्वाद आहे. सासू ससुर गुर सेवा करेहू, पती रूख लखी आयसू अनुसरेहू. अति स्नेह बस सखी सयानी, नारी धर्म सीख वही मृदू बानी. सासू सासरे आणि गुरूंची सेवा कर, पतीचा कल पाहून आज्ञा पालन कर. शहाण्या सख्यांनी प्रेमामुळे सीतेला कोमल वाणीने स्त्रियांचा धर्म काय ते सांगितले. सादर सकल कुवरी समुझाई, राणींह बार बार उरलाई. बहुरी बहुरी भेट ही महतारी, कहही बिरंची रची कतनारी. राण्यांनी मोठ्या आदराने सर्व कन्यांना स्त्रियांचा धर्म वारंवार समजावून दिला आणि त्यांना वारंवार हृदयाशी कवटाळून धरले. माता वारंवार भेटून ब्रह्मदेवांनी स्त्री जातीला का उत्पन्न केले ते सांगत. तेही अवसर भाईंन सहित रामू भानू कुलकेतू, चले जनक मंदिर मुदित बिदा करावन हेतू. त्याचवेळी सूर्यवंशाच्या ध्वजासारखे असलेले श्री रामचंद्र भावांसह मोठ्या आनंदाने निरोप घेण्यासाठी जनकांच्या महालाकडे निघाले. चारी उभाई सुभाय सुहाय, नगर नारी नर देखन धाय. कोऊ कह चलन चहत हही आजू, किन्न बिदेह बिदा कर साजू. स्वभावतः सुंदर असलेल्या त्या चारी भावांना पाहण्यासाठी नगरातील स्त्री पुरुष धावले. कोणी म्हणे आज हे जाणार आहेत. जनक राजांनी निरोपाचे सामान सज्ज ठेवले आहे. लेहू नयन भरी रूप निहारी, प्रेम पाहुने भूप सूतचारी. को जाने केही सुकृत सयानी, नयन अतिथी किन्हे विधी आनी. राजांचे चारी पुत्र असलेल्या या पाहुण्यांचे रूप डोळे भरून पाहून घ्या. हे शहाणे सखी, कोणास ठाऊक कोणत्या पुण्यामध्ये विधात्याने यांना येथे आणून आमच्या नेत्रांचे पाहुणे बनवून टाकले आहे. मरणसीलू जिमी पाव पियुषा, सूरतरू लहे जन्म कर भूखा. पावनार की हरिपदू जैसे, इन कर दरसनु हम कह तैसे. ज्याप्रमाणे मरणाऱ्याला अमृत मिळावे, जन्माचा भुकेला असलेल्याला कल्पवृक्ष लाभावा आणि नरकात जाण्याजोगा जीवाला भगवंतांचे परमपद मिळावे, त्याप्रमाणे आमच्याकरिता यांचे दर्शन आहे. निरखी राम शोभा उरधरहू, निज मन फनी मूर्ती मनी करहू. एही विधी सबही नयन फलूदेता, गये कुवर सब राज निकेता. श्री रामचंद्रांचे लावण्य निरखून हृदयात धारण करून घे. आपल्या मनाला साप व यांच्या स्वरूपाला मणी बनवून ठेव. अशा प्रकारे सर्वांना नेत्रांचे साफल्य देत सर्व राजकुमार राजमहालात गेले. रूप सिंधू सब बंधू लखी हर्षी, उठा रनी वासू. करही निछावरी आरती महामुदित मन सासू. रूपाचे सागर असलेल्या सर्व भावांना पाहून संपूर्ण राणीवसा आनंदून गेला. सासवा फार प्रसन्न होऊन ओवाळणी टाकू लागल्या आणि आरती करू लागल्या.
देखी राम छबी अति अनुरागी, प्रेम विबस पुनी पुनी पद लागी, रही न लाज प्रीती उरछाई, सहज स्नेहू बरनी किमी जाई. श्रीरामांचे लावण्य पाहून त्या प्रेम मग्न झाल्या. प्रेमवश झाल्यामुळे त्या त्यांच्या वारंवार पाया पडत होत्या. हृदयात प्रेम दाटले होते म्हणून लज्जा राहिली नाही. त्यांच्या स्वाभाविक स्नेहाचे वर्णन कसे करता येईल. भाईन्न सहित उवटी अन्न वाये, छरस असन अति हेतू जेवाये, बोले रामू सुअवसरू जानी, सील स्नेह सकुचमय बानी. त्यांनी श्रीरामांना भावांसह उटणे लावून स्नान घातले आणि मोठ्या प्रेमाने चडरस भोजन वाढले. योग्य वेळ पाहून श्रीरामचंद्र शील स्नेह आणि संकोचाने म्हणाले,